कल्पना करा, एक असा माणूस ज्याच्या हातात ना तलवार होती ना बंदूक, तरीही त्याने जगातील सर्वात मोठ्या साम्राज्याला गुडघे टेकायला लावले. एका अशक्त दिसणाऱ्या साध्या माणसाला ब्रिटिश सत्ताधीश इतके का घाबरत होते? त्याच्याकडे सेना नव्हती, सत्ता नव्हती, पण त्याच्याकडे होते सत्य आणि अहिंसेचे अद्भुत सामर्थ्य. आणि ती व्यक्ती इतर कुणी नसून ते व्यक्ती म्हणजे महात्मा गांधीजी. आपणा सर्वांना माहिती आहे की सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महात्मा गांधीजी हा विषय म्हणजेच गांधी योग हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग MPSC प्रोफेसरच्या आजच्या या लेक्चरमध्ये महात्मा गांधीजींबद्दल स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अशी सखोल आणि समजण्यास सोपी माहिती आपण जाणून घेऊया. चला तर मग सर्वप्रथम महात्मा गांधीजींची मूलभूत माहिती पाहूया. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी सध्याच्या गुजरात राज्यातील काठियावाड प्रदेशातील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव होते मोहनदास करमचंद गांधी. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी होते, जे राजकोट संस्थानचे दिवाण म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या आईचे नाव होते पुतळाबाई. गांधीजींच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या आईच्या धार्मिक व साध्या स्वभावाचा खूप मोठा प्रभाव पडला. लहान वयातच त्यांचा विवाह 1882 मध्ये कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला. त्यांना 4 पुत्र होते: हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास. या सर्व कौटुंबिक आणि सामाजिक वातावरणामुळे गांधीजींच्या मनामध्ये साधेपणा, सत्यनिष्ठा आणि सेवाभाव हे गुण बालपणापासूनच विकसित होत गेले. यानंतर गांधीजींच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा येतो. सन 1888 मध्ये महात्मा गांधी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी पाश्चात्य संस्कृती, शिस्त आणि आधुनिक विचारांचा अभ्यास केला. पण त्याचवेळी भारतीय मूल्ये आणि साधेपणा यांना घट्ट धरून ठेवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गांधीजींच्या आयुष्यात आणखी एक निर्णायक वळण आले. सन 1893 मध्ये महात्मा गांधी दादा अब्दुल्ला यांच्या कायदेशीर प्रकरणासाठी साऊथ आफ्रिका येथे गेले. याच ठिकाणी त्यांना वर्णभेदाचा कठोर अनुभव आला आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रबळ प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण झाली. यानंतर सन 1893 मधील साऊथ आफ्रिका प्रवासादरम्यान गांधीजींच्या आयुष्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. 7 जून 1893 रोजी महात्मा गांधी यांना पीटर मारिट्सबर्ग रेल्वे स्टेशन येथे फक्त वर्णभेदामुळे रेल्वेतून जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले. या घटनेने त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा निर्धार अधिकच दृढ झाला आणि याच क्षणापासून त्यांच्या नेतृत्वाचा खरा प्रवास सुरू झाला. या घटनेनंतर गांधीजींनी साऊथ आफ्रिकामधील भारतीयांना संघटित करण्याचा निर्णय घेतला. सन 1894 मध्ये महात्मा गांधी यांनी नेटल इंडियन काँग्रेस या संघटनेची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी भारतीयांच्या हक्कांसाठी कायदेशीर व शांततामय लढा सुरू केला आणि त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी बनले. यानंतर साऊथ आफ्रिकेमध्ये युद्धाच्या काळातही गांधीजींनी सेवाभावाचे अनोखे उदाहरण घालून दिले. सन 1899 मध्ये महात्मा गांधी यांनी सेकंड बोअर वॉर दरम्यान नेटल इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्प्सची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी जखमी सैनिकांची सेवा व मदतकार्य केले आणि मानवतेला सर्वात मोठे स्थान दिले. दक्षिण आफ्रिकेमधील कार्यानंतर गांधीजी काही काळासाठी भारतात परतले आणि राष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करू लागले. सन 1901 मध्ये महात्मा गांधी यांनी कोलकाता येथे झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थिती लावली. याच अधिवेशनातून त्यांनी भारतीय राजकीय परिस्थिती जवळून समजून घेतली आणि पुढील संघर्षाची दिशा निश्चित केली. दक्षिण आफ्रिकेमध्येच गांधीजींनी जनजागृतीसाठी पत्रकारितेचा प्रभावी मार्ग स्वीकारला. सन 1903 मध्ये महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून ते भारतीयांच्या समस्या, हक्क आणि संघर्ष जगासमोर मांडू लागले. यानंतर गांधीजींनी साधेपणा आणि सामूहिक जीवनाचा प्रयोग सुरू केला.
सन 1904 मध्ये महात्मा गांधी यांनी डर्बनजवळ फिनिक्स सेटलमेंट अर्थतः फिनिक्स आश्रमची स्थापना केली. येथे सत्य, श्रम आणि साधे जीवन या मूल्यांवर आधारित सामूहिक राहणीमानाचा पहिला प्रयोग करण्यात आला. यानंतर गांधीजींच्या विचारांना लेखनाच्या माध्यमातून नवी दिशा मिळाली. सन 1909 मध्ये महात्मा गांधी यांनी इंडियन होम रूल अर्थतः हिंद स्वराज हे पुस्तक लिहिले. या ग्रंथामध्ये त्यांनी स्वराज्य, आधुनिक सभ्यता आणि अहिंसात्मक संघर्ष यांविषयी आपले मूलभूत विचार मांडले. सत्याग्रहाच्या प्रयोगांना अधिक बळ देण्यासाठी गांधीजींनी आणखी एक सामूहिक केंद्र उभारले. सन 1910 मध्ये महात्मा गांधी यांनी साऊथ आफ्रिकामध्ये टॉल्स्टॉय फॉर्मची स्थापना केली. येथे सत्य, अहिंसा, श्रमसंस्कार आणि स्वावलंबन या तत्वांवर आधारित जीवनशैलीचा प्रात्यक्षिक प्रयोग करण्यात आला. गांधीजींच्या कार्याचा प्रभाव भारतातील नेत्यांपर्यंतही पोहोचू लागला. सन 1912 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी साऊथ आफ्रिकाचा दौरा करून महात्मा गांधी यांच्या कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीतून गांधीजींना भारतात परत येऊन राष्ट्रीय चळवळीत सहभागी होण्याची महत्त्वपूर्ण प्रेरणा मिळाली. दीर्घकाळ साऊथ आफ्रिकामध्ये संघर्ष केल्यानंतर गांधीजी भारतात परतले आणि स्वातंत्र्य चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी भारतामध्ये परत आले. याच दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 9 जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. याच क्षणापासून भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवे जनआंदोलनात्मक नेतृत्व मिळाले. भारतामध्ये परतल्यानंतर गांधीजींच्या कार्याची दखल ब्रिटिश सरकारनेही घेतली. सन 1915 मध्ये महात्मा गांधी यांना सामाजिक सेवेसाठी कैजर-ए-हिंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या मानवतावादी कार्याची अधिकृत पावती मानला जातो. भारतामध्ये परतल्यानंतर गांधीजींनी राष्ट्रीय प्रश्नांवर आपले विचार मांडण्यास सुरुवात केली. 4 फेब्रुवारी 1916 रोजी महात्मा गांधी यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या उद्घाटनप्रसंगी भारतामधील आपले पहिले महत्त्वपूर्ण सार्वजनिक भाषण दिले. या भाषणामध्ये त्यांनी शेतकरी व सामान्य जनता हीच राष्ट्रीय चळवळीची खरी शक्ती आहे असे सांगितले. तसेच स्वराज्य हे मागून नव्हे तर योग्य आचरणातून मिळवावे लागते असा ठाम विचार मांडला. याचबरोबर त्यांनी भारतीय भाषांचा वापर, साधेपणा आणि निर्भीडपणे विचार मांडण्याच्या पद्धतीवर विशेष भर दिला. यानंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिली मोठी जनचळवळ उभी राहिली. सन 1917 मध्ये महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारण येथे सत्याग्रह आंदोलन सुरू केले. निळीच्या शेतीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा उभारण्यात आला आणि याच आंदोलनातून गांधीजींचे राष्ट्रीय नेतृत्व अधिक दृढ झाले. यानंतर गांधीजींनी कामगारांच्या हक्कांसाठीही संघर्षाची नवी दिशा दिली. सन 1918 मध्ये महात्मा गांधी यांनी अहमदाबाद येथे मिल कामगारांच्या वेतनवाढीसाठी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनामध्ये त्यांनी पहिल्यांदाच उपवास अर्थात हंगर स्ट्राईक हे नैतिक अस्त्र वापरले, ज्यामुळे कामगार एकजूट राहिले आणि अखेरीस त्यांना 35% वेतनवाढ मिळाली. याच काळात गांधीजींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीही अहिंसात्मक संघर्ष उभारला. सन 1918 मध्ये महात्मा गांधी यांनी गुजरातमधील खेडा येथे कर माफीसाठी सत्याग्रह सुरू केला. हा भारतातील पहिला व्यापक अहिंसात्मक कर सत्याग्रह मानला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि गांधीजींचे नेतृत्व अधिक दृढ झाले. यानंतर ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्य चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायदा लागू केला. सन 1919 मध्ये महात्मा गांधी यांनी रॉलेट ॲक्टच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह आंदोलन सुरू केले. या आंदोलनातून अहिंसात्मक मार्गाने अन्यायकारक कायद्याचा विरोध करण्याची नवी जनजागृती निर्माण झाली आणि स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र बनली. रॉलेट आंदोलनानंतर स्वातंत्र्य लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी गांधीजींनी नवे आंदोलन उभारले. सन 1920 मध्ये महात्मा गांधी यांनी देशभर असहकार आंदोलनाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजांचा बहिष्कार केला, वकिलांनी न्यायालये सोडली आणि जनतेने परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकत स्वदेशीचा मार्ग स्वीकारला.
असहकार आंदोलन वेगाने संपूर्ण देशभर पसरत असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. सन 1922 मध्ये चौरी चौरा येथे आंदोलन हिंसक बनले, ज्यात पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली. या घटनेनंतर महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या तत्वाला प्राधान्य देत असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. असहकार आंदोलनानंतर गांधीजी पुन्हा संघटनात्मक कार्याकडे वळले आणि काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका निभावली. सन 1924 मध्ये महात्मा गांधी यांनी बेळगाव येथे झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. हे त्यांच्या आयुष्यातील काँग्रेसचे एकमेव अध्यक्षपद होते, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला अधिक राजकीय मान्यता मिळाली. स्वदेशी आणि ग्रामीण स्वावलंबनाला अधिक बळ देण्यासाठी गांधीजींनी एक महत्त्वपूर्ण संघटना स्थापन केली. सन 1925 मध्ये महात्मा गांधी यांनी पटना येथे ऑल इंडिया स्पिनर्स असोसिएशन अर्थातच अखिल भारत चरखा संघची स्थापना केली. या संस्थेमार्फत चरखा, खादी आणि ग्रामोद्योग यांना प्रोत्साहन देत स्वावलंबनाचा संदेश देशभर पोहोचवला. याच काळात गांधीजींनी आपल्या जीवनप्रवास आणि विचारांना लेखनाच्या स्वरूपात मांडण्यास सुरुवात केली. सन 1925 मध्ये महात्मा गांधी यांनी द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली. या ग्रंथामध्ये त्यांनी सत्य, अहिंसा आणि आत्मशोध यांवरील आपले अनुभव प्रामाणिकपणे मांडले. स्वातंत्र्याच्या मागणीला अधिक स्पष्ट आणि ठाम स्वरूप देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सन 1929 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला. महात्मा गांधी यांनी या ठरावाला जनआंदोलनाचं स्वरूप देण्यासाठी देशभर जनजागृती आणि संघर्षाची तयारी सुरू केली. पूर्ण स्वराज्याच्या ठरावानंतर ब्रिटिश कायद्याला थेट आव्हान देण्यासाठी गांधीजींनी ऐतिहासिक पाऊल उचलले. सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी साबरमती ते दांडी अशी ऐतिहासिक मीठ सत्याग्रह यात्रा काढली. या यात्रेमधून मीठ कायद्याचा शांततामय भंग करण्यात आला आणि सविनय कायदेभंग आंदोलनाला देशव्यापी जनसमर्थन मिळाले. सविनय कायदेभंग आंदोलनानंतर ब्रिटिश सरकार आणि राष्ट्रीय नेत्यांमध्ये चर्चेचं वातावरण निर्माण झाले. सन 1931 मध्ये महात्मा गांधी आणि व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांच्यामध्ये गांधी-इर्विन करार झाला. या करारानुसार सत्याग्रहींची सुटका करण्यात आली आणि गांधीजींना राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी लंडन येथे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर भारताच्या राजकीय भविष्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक राजकीय समझोता झाला. सन 1932 मध्ये महात्मा गांधी आणि B.R. आंबेडकर यांच्यामध्ये पूना पॅक्ट झाला. या करारामुळे दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षणाची व्यवस्था मान्य करण्यात आली आणि राष्ट्रीय एकात्मतेला नवी दिशा मिळाली. समोर जाऊन समाजातील अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी गांधीजींनी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. सन 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघची स्थापना केली. या संस्थेमार्फत दलितांच्या शिक्षण, सामाजिक उन्नती आणि समानतेसाठी देशभर जनजागृतीचे कार्य सुरू करण्यात आले. यानंतर सततच्या आंदोलन आणि राजकीय संघर्षानंतर गांधीजींनी काही काळासाठी संघटनात्मक राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सन 1934 मध्ये महात्मा गांधी यांनी काँग्रेसच्या सक्रिय राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केली. यानंतर त्यांनी ग्रामीण पुनर्रचना, खादी, ग्रामोद्योग आणि सामाजिक सुधारणांच्या कार्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. यापुढे सामाजिक समतेच्या दिशेने भारतात एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेले. सन 1936 मध्ये महात्मा गांधी यांच्या प्रयत्नांमुळे ट्रॅव्हनकोर संस्थानातील मंदिरे हरिजनांसाठी खुली करण्यात आली. या निर्णयामुळे अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीला मोठे बळ मिळाले आणि सामाजिक सुधारणांच्या कार्याला नवी गती मिळाली. अखेरीस दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश धोरणांचा विरोध करण्यासाठी गांधीजींनी संघर्षाची नवी पद्धत स्वीकारली. सन 1940 मध्ये महात्मा गांधी यांनी व्यक्तिगतरित्या सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात केली. या आंदोलनाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे होते, ज्यामुळे अहिंसात्मक विरोधाची नवी दिशा देशाला मिळाली. यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अंतिम आणि सर्वात तीव्र आंदोलन उभे राहिले.
सन 1942मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली क्विट इंडिया मूव्हमेंट सुरू करण्यात आले. याचवेळी त्यांनी करा अथवा मरा अर्थतः डू ऑर डाय हा ऐतिहासिक नारा दिला, ज्यामुळे संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या लढ्यात उभा राहिला. समोर जाऊन स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक घडामोडी घडू लागल्या आणि ब्रिटिश सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला. सन 1946मध्ये ब्रिटिश सरकारचे 3 सदस्यीय मंडळ भारतामध्ये आले. या मंडळामध्ये स्टॅफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर आणि पेथिक लॉरेन्स यांचा समावेश होता. या भेटीमुळे सत्तांतराच्या प्रक्रियेला गती मिळाली आणि स्वातंत्र्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाला. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशात सांप्रदायिक तणाव आणि हिंसाचार वाढू लागला. सन 1947मध्ये नोआखली परिसरात भीषण दंगली उसळल्या, तेव्हा महात्मा गांधी तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वतः पोहोचले. गावोगावी फिरत त्यांनी अहिंसा, प्रेम आणि सामंजस्याचा संदेश दिला आणि हा त्यांचा सर्वात महान नैतिक संघर्ष मानला जातो. स्वातंत्र्यानंतरही देशात शांतता आणि ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी गांधीजी अखेरपर्यंत प्रयत्न करत राहिले. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची न्यू दिल्ली येथील बिर्ला हाऊस येथे सायंकाळच्या प्रार्थनेस जात असताना नथुराम गोडसे यांनी त्यांच्यावर गोळीबार करून हत्या केली. त्यांचे शेवटचे शब्द हे राम असे असल्याचे मानले जाते आणि या घटनेने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो, तर राजघाट येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले. तर अशा प्रकारे गांधीजींचा जीवन प्रवास हा केवळ एका नेत्याचा इतिहास नाही, तर तो आहे विचारांची, मूल्यांची आणि संघर्षाची प्रेरणादायी गाथा. सत्य, अहिंसा आणि जनशक्ती यांच्या जोरावर महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की बदल घडवण्यासाठी शस्त्रांची नाही, तर दृढ निश्चय आणि नैतिक शक्तीची गरज असते. त्यांचं आयुष्य आपल्याला शिकवते, अन्याय कितीही मोठा असो, जर आपण सत्याच्या मार्गावर ठाम राहिलो तर विजय निश्चित असतो. म्हणूनच आजही गांधीजी केवळ इतिहासातील व्यक्ती नाहीत, तर ते आहेत एक जिवंत विचार, एक प्रेरणा, एक मार्गदर्शक. चला त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवूया आणि जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलूया. तर अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण महात्मा गांधीजी यांच्याविषयी सखोल आणि परीक्षाभिमुख संपूर्ण माहिती पाहिली. अशाच प्रकारच्या अप्रतिम आणि उपयुक्त माहितीसाठी MPSC प्रोफेसरला नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला इतिहासातील कोणत्या व्यक्तीबद्दल विस्तृत माहिती हवी आहे हे देखील आम्हाला नक्की कळवा. या लेक्चरचे सर्व नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होणार आहेत, म्हणून टेलिग्रामला नक्की जॉईन करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.